फाल्गुन महिना म्हटला म्हणजे लक्ष वेधल्या जाते आपले रंगांच्या सणाकडे। रंगाचा सण म्हणजे काय तर होळी। तर या होळीमध्ये आपण काय करतो? रंग खेळतो किंवा लाकूड जाळतो। परंतु फक्त लाकूड जाळणे किंवा रंग खेळणे यामागचं नेमकं आपल्या पूर्वजांनी काय नियोजन केलेलं आहे? विशेषतः ही होळी याच कालावधीत काय येते यामागचं काही विज्ञान आहे का? या सर्व गोष्टींचा उलगडा आपण आज करून घेऊया आपल्या श्रीशास्त्राच्या विशेष भागामध्ये। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्राच्या या विशेष भागामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण या होळी बद्दलचे आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्व जाणून घेणार आहोत। पण यामध्ये आपण अजून एक बदल केलाय। यावेळेस आपण आपल्या 27 नक्षत्रांच्या हिशोबाने प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तीला कोणता नैवेद्य आणि होळीमध्ये कोणती आहुती टाकायची आहे याबद्दलचे सविस्तर देखील सांगितले आहे। त्यामुळे आपला संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावा, तुम्हाला याच्यातून नक्कीच चांगला फायदा होईल। सर्वप्रथम होळीचा आपल्या पौराणिक कथेशी काय संबंध आहे याबद्दल आपण माहिती करून घेऊ। आणि आपणा सर्वांना तर भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा तर ठाऊकच असेल। होलिका यांना अग्नीमध्ये न जळण्याचा वर प्राप्त होता, म्हणून होलिका या भक्त प्रल्हाद यांना आपल्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसल्यात। परंतु भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे होलिका याच त्या अग्नीमध्ये जळून भस्म झाल्या आणि प्रल्हाद यांना काहीही झाले नाही। त्यामुळे यावरनं असा संदर्भ येतो की आपण आपला अहंकार या होळीच्या दिवशी जाळून टाकला पाहिजे। त्यामुळे आपल्याला आपल्या अहंकारावरती आज मात करायची आहे, हे आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे। आता आपण वळूया मुख्य भागाकडे, ते म्हणजे होळीचे विज्ञान किंवा होळी मागचे सायन्स। तर बघा, होळी कधी असते? तो होळी ही ऋतुसंधीच्या कालावधीमध्ये साजरी केली जाते। म्हणजे हिवाळा संपल्यानंतर उन्हाळा चालू होतो। या वातावरणाच्या बदलामुळे म्हणजे ऋतुसंधीच्या बदलामुळे वातावरणामध्ये अनेक जीवजंतू, बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात आणि आपण ही होळी साजरी केल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि हे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस किंवा विषाणू हे मरून पडतात किंवा इनॅक्टिव्ह होतात, म्हणजे ते कार्यरत राहत नाही। तर सर्वात मोठे विज्ञान यामागचे हे आहे। विशेष करून आपण होळीला जेव्हा फेरी मारतो त्यावेळेस आपल्याला शरीराला उष्णता मिळते आणि या उष्णतेमुळे आपल्या शरीरातले रक्ताभिसरण वाढते, तसेच आपल्या शरीराच्या बाहेर असलेले विषाणू किंवा बॅक्टेरिया त्यांचे देखील मृत्यू होतो। विशेषतः आपल्या शरीरामधला कफ वितळतो, म्हणजे आपली कफ प्रवृत्ती कमी केली जाते। त्यामुळे आपण होळी पेटवून होळीच्या भोवती प्रदक्षिणा मारत असतो। मुख्य विज्ञान हे आहे। तर मग आता तुम्ही म्हणाल, जर हे विज्ञान होते तर मग रंग का साजरे केले जातात? तर सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या, पुरातन काळात किंवा आधी रंग हे फक्त 4च गोष्टींपासून बनवले जात होते। प्रथमतः हळद, कडुनिंब, पळसाची फुले किंवा पळस आणि झेंडू या 4ही गोष्टी आयुर्वेदामध्ये स्किन डिसीजवर चालतात, म्हणजे आपल्या त्वचा रोगांवर चालतात। त्यामुळे हा रंग खेळणे देखील आपल्याला रोगापासून दूर राहण्यासाठीच प्रवृत्त करणारा होता। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण रंग खेळताना कोणतेही केमिकल वाल्या रंगांनी म्हणजे रासायनिक रंगांनी होळी खेळणे चुकीचे आहे। आपल्या पूर्वजांनी जी परंपरा पुढे आणली यामध्ये अध्यात्म आहे, परंतु त्या मागचे विज्ञान खूप मोठे आहे आणि हे विज्ञान आपण सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे। रंग खेळण्यासाठी आपण पळसाची फुले, झेंडूची फुले, कडुनिंबाची पाने आणि हळद यांचा उपयोग निश्चित करू शकतो। याने आपल्याला रंग खेळण्याची मजा पण येईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, एखाद्या व्यक्तीस काही त्रास असेल तो बरा देखील होईल। त्यामुळे आपल्याला आपल्या सणांचे विज्ञान इथून पुढच्या पिढीला देखील समजावून सांगणे आवश्यक आहे। तर हे होते होळीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असलेले महत्व। आता आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातून आपल्या 27 नक्षत्रांना कोणता नैवेद्य आणि कोणती आहुती म्हणजे होळीमध्ये काय सोडायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण चालू करूया आपले 27 नक्षत्रांच्या नुसार होळीला कोणता नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये काय टाकावे। प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र
नैवेद्य म्हणून आपण खोबऱ्याची बर्फी किंवा खोबऱ्याची लाडू याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये आपण काळी तीळ आणि थोडे तूप हे टाकावे. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र, आपण नैवेद्य म्हणून तांदळाची खीर दाखवावी आणि होळीमध्ये आपण खडीसाखर टाकावी. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र, गुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवावा आणि गहू आणि थोडे तूप हे होळीमध्ये टाकावे. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र, लोणी आणि खडीसाखरचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये अक्षदा टाकावा, म्हणजे न तुटलेले तांदूळ थोडेसे होळीमध्ये टाकावे. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र, लाल रंगाची मिठाई किंवा जिलेबी याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये मसुराची डाळ टाकावी. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र, उडदाच्या वड्याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये काळी तीळ आणि मोहरी ही टाकावी. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र, पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकावी. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र, गुलाबजामचा नैवेद्य आपण दाखवावा आणि होळीमध्ये काळी तीळ आणि गुळाचा खडा टाकावा. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र, मुगाचा हलवा आणि हिरव्या रंगाचे फळ म्हणजे पेरूचे फळ याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये आपण हिरवे मूग टाकावे. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र, होळीला बासुंदीचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये जवस म्हणजे फ्लॅक्सीड आणि तूप हे टाकावे. अकरावे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, श्रीखंडाचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि साळीच्या लाह्या होळीमध्ये टाकाव्यात. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, डाळिंब आणि गुळाच्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवून होळीमध्ये आपण एक गुळाचा खडा आणि गहू टाकावे. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र, कलाकंद किंवा दुधापासून बनवलेली कोणतीही बर्फी याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये मखाणे आणि कापूर टाकावा. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र, इमारती किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये बडीशोप आणि गुळाचा खडा टाकावा. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य हा होळीला दाखवावा आणि सप्तधान्य आपण होळीमध्ये टाकावे. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, केळीचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि एक हळकुंड होळीमध्ये टाकावे. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, जांभूळ किंवा काळे द्राक्ष याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये काळे अख्खे उडीद टाकावे. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र, उकडीचा मोदक किंवा हिरवी मिठाई याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये दुर्वा आणि गाईचे तूप टाकावे. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र, गुळ शेंगदाण्याच्या लाडूचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये पिवळी मोहरी टाकावी. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, सफेद रसगुल्ला किंवा सफेद रंगाचा पेढा याचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये कापूर आणि 2 लवंगा टाकाव्या. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, गव्हाची खीर किंवा गव्हाचा शिरा याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये आपण चंदन पावडर किंवा कुंकू टाकावे. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, होळीला आपण दूध पोहे किंवा दुधाचा हलवा याचा नैवेद्य दाखवावा आणि होळीमध्ये आपण पांढरे तीळ आणि तूप टाकावे. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, फुटाणे आणि गूळ यांचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये मसुराची डाळ टाकावी. 24वे नक्षत्र शतधारका नक्षत्र, खजुराची मिठाईचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये जवस आणि कापूर टाकावी.
25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये पिवळी मोहरी आणि हळद ही टाकावी. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू यांचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये गौरीला थोडे मोहरीचे तेल लावून ती गौरी होळीत टाकावी. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र, पिस्ता बर्फीचा नैवेद्य होळीला दाखवावा आणि होळीमध्ये 2 हिरवी वेलची आणि कापूर टाकावा. वरील सर्व उपाय आपण मनोभावाने कराल ही अपेक्षा मी करतो. आपणाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय जेव्हा आपण हा उपाय करत असाल किंवा होळीमध्ये काही टाकत असाल त्यावेळेस आपण आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे किंवा कुलदेवतेचे स्मरण करावे आणि आपल्या अडचणी, आपले कष्ट या होळीच्या अग्नीमध्ये भस्म होऊ दे अशी अपेक्षा करा. आपणाला या सर्वांचा निश्चित चांगला अनुभव येईल. चला मग मी इथे थांबतो. आपण पुन्हा भेटूया आपल्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. पण तरी तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि होळी साजरी करताना थोडी काळजीपूर्वक, अग्नीपासून थोडे सावध राहा आणि रंग वापरताना नॅचरल म्हणजे आपले नैसर्गिकच रंग वापरावे, केमिकल वापरू नये. धन्यवाद. शुभम भवतु.